हत्याकांडाचा निकाल लागून जवळपास 1.5 महिने झाले. ह्या हत्याकांडाची सुनावणी गेली 9 वर्ष सुरू होती. या 9 वर्षामध्ये आम्हाला तिच्या मृत्यूचा दाखला मिळाला नाही. तो मिळावा म्हणून तहसीलदार हातकणंगले, अप्पर तहसीलदार मीरा भाईंदर, नगरपंचायत हातकणंगले, पनवेल आणि मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांकडे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत अर्ज दाखल केले होते. या अर्जामध्ये मृत्यू दाखला मिळावा म्हणून तहसीलदार हातकणंगले यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी 4 महिने अर्जाची ना सुनावणी घेतली ना माझे म्हणणे घेतले. सरळ त्यांनी तो अर्ज माझ्या हद्दीत पडत नाही म्हणून निकाली काढला. तसंच नगरपालिका हातकणंगले या मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की या 410 पानाच्या निकालपत्रामध्ये आम्ही मृत्यू नोंद करावी असं कुठंही नोंद नाही, सबब आम्ही तुमचा अर्ज निकाली काढतोय. त्याचप्रमाणे पनवेल महापालिका आयुक्तांचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्यांनी लेखी स्वरूपात असं म्हणणं दिलंय की ही घटना आमच्या हद्दीत घडलेली नाही, त्यामुळे आपण मीरा भाईंदरकडे याबाबत दाद मागावी. परंतु मी महापालिका आयुक्त मीरा भाईंदर आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असता त्या संबंधित अधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की या अश्विनीची बॉडी मिळाली नाही आणि त्यामुळे ह्याचा निकाल उच्च न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात विरोधात जाऊ शकतो. त्यावेळी आम्ही काय करायचं अशा मानसिकतेचे अधिकारी या खुर्चीत बसलेले असल्याने किंवा जाणीवपूर्वक दाखला द्यायचा नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. सबब अजून मीरा भाईंदर, तहसीलदार मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांचं म्हणणं येणं गरजेचं आहे. याबाबत आम्ही ज्यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझा नंबर ब्लॉक केलेला आहे. त्यांच्याकडे मी लेखी स्वरूपात ह्या मृत्यू नोंद दाखला मिळावे किंवा आम्हाला न्याय मिळावा म्हणून वारंवार लेखी स्वरूपात दिलेलं आहे. त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आलं नाही. एकूणच अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये प्रशासनाची भूमिका ही निगरगट्ट आहे. आम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा. तर यासाठी आम्ही असा विचार करतोय की हे सगळे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त आहेत, पनवेल महापालिका आयुक्त आहेत, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त आहेत, हातकणंगले तहसीलदार आहेत, मीरा भाईंदर तहसीलदार आहेत किंवा मुख्याधिकारी हातकणंगले, या सर्वांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी. आणि दाखला का देता येत नाही, कशासाठी दिला देत नाही, का अडवलं जातं, याबाबत आम्ही माननीय उच्च न्यायालयातर्फे यांना विचारणा करावी असा विचार आहे. माननीय